आमदार राजू खरे यांच्यावर मोहोळ तालुक्यातील जनता खुश। आमदार राजू खरे यांची दैनंदिनी जाहीर होत असल्यानं हेलपाटे बंद। वेळेच्या बचतीमुळे 3 तालुक्यातील मतदारांकडून विशेष कौतुक। विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार राजू खरे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेला आपल्याकडे येण्यासाठी विनाकारण हेलपाटे लागू नये, त्यामुळे विनाकारण वेळ वाया जाऊ नये यासाठी एक उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमांमधून आपल्या सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचे दिवसभरातील दैनंदिनी वेळापत्रक थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याची वेगळीच नव्यानं प्रथा सुरू केली आहे। यामुळे मोहोळ मतदारसंघात येत असलेल्या 3 तालुक्यातील समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या जनतेचा मार्ग सुलभ झालाय। मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोहोळ, उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेचा समावेश आहे। या मतदारसंघात नव्याने आमदार म्हणून राजू खरे निवडून आलेत। ते पंढरपूरचे रहिवासी असल्यानं स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे मतदार यांनी पाहिलंय। आमदार राजू खरे यांचे पंढरपूर तालुक्यात गोपाळपूर इथं त्यांचं मोठं फार्म हाऊस आहे। विशेषतः त्याच भागापासून मोहोळ विधानसभा मतदारसंघ सुरू होतो, त्यामुळे या मोहोळ मतदारसंघातील जनतेला संपर्क साधण्यासाठी हक्काचा स्थानिक आमदार मिळाला। या नावानं निवडून आलेल्या आमदार राजू खरे यांनी वरील 3ही तालुक्यातील लोकांना आपल्याशी भेटताना हेलपाटे वेळ वाया जाऊ नये यासाठी आमदार खरे यांनी आपल्या दिवसभरातील दौरा सोशल मीडियावरती सोडण्याचा नवीन पायंडा सुरू केला। त्यामुळे आमदार खरे यांचा ठावठिकाणा माहिती होऊन भेटायला जाऊन आपल्या समस्या मांडणं अधिकच सुलभ वाटू लागलं। यामुळे मतदारसंघातील विकास कामं आणि वैयक्तिक गाठीभेटीसाठी शिस्त लागल्याचं दिसून येऊ लागलंय। मोहोळ विधानसभा मतदारसंघात मागील 15 वर्षापासून आमदार हे बाहेरच्या भागात राहत असलेले होते, यामुळे त्यांचा सहवास लाभणं मुश्किलीचं होतं। आठवड्यातून एकदा भेटीचा जो दिवस असायचा त्यालाही बहुतांश वेळी कार्यक्रम असल्यानं कात्री लागत होते, त्यामुळे मतदारसंघातील लोकांना झटपट भेटण्यासाठी मोठी पंचायत होत होते। आताचे हे आमदार राजू खरे यांचं फिक्स ठिकाण मतदारसंघातच आहे। या ठिकाणी फार्म हाऊसवरती आल्यावरही लोकांना हेलपाटे होऊ नयेत, या ठिकाणी कोणत्या वेळेस भेटणं शक्य आहे त्याची पुरेपूर सोशल मीडियावरती माहिती सोडण्याचं काम स्वीय सहाय्यक मोहन देडे यांचे मार्फत सुरू असल्यानं आमदार आणि जनता यामधील अतूट नातं घट्ट बनत चाललंय।